तर सर प्रीती डायनिंग हॉल हे सुरू कधी होतं? सकाळी 8 वाजता सुरू होतं. 8 ते 10:30 11 वाजेपर्यंत ब्रेकफास्ट सेशन असतो आणि नंतर मग साधारण 12-12:30ला लोकांना भूक लागायला चालू होते, तेव्हापासून मग जेवण चालू होतं. ते अगदी 4-4:30 वाजेपर्यंत आम्ही जेवण देतो. म्हणजे अगदी 4:30 वाजता जरी काम करून थकून बघून कोणी आलं तर तेव्हा पण आम्ही तेव्हा जेवण देतो. तुम्ही कधी आराम करता? तो एक प्रश्नच आहे खरा. हो, कारण तुम्ही इथे सकाळपासून असता संध्याकाळपर्यंत. हो हो, मॅनेजर्स पण आहेत, सगळे टीम पण आहेत, टीम पण असते, कारण मी आउटडोर केटरिंग पण असतं तेव्हा तिथे पण जावं लागतं. अच्छा. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज करतो. मी असतो, आई असते, बाबा असतात माझे, किंवा माझी वाईफ असते, कोणी ना कोणीतरी असतं. घर आमचं वरतीच आहे त्यामुळं अरे नीचे दुकान ऊपर मकान असं आहे. मी घरातच टपकले असते. त्यामुळे मग कोणी ना कोणीतरी अटेंड असतोच, आम्ही लक्ष असतं आमचं. त्याच्यामुळे खूप सारे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स जे असतात, जे बदली निमित्त येतात, 3-3 वर्ष त्यांना राहावं लागतं. अशी बरीच मंडळी आहेत की जे आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. म्हणजे सोलापूर सोडून त्यांना 10 वर्ष 15 वर्ष झालेत, पण ते अक्कलकोट तुळजापूरला आले की आवर्जून येतात, आम्हाला भेटून जातात की मी 3 वर्ष इथं जेवलेलो आहे सकाळ संध्याकाळ. म्हणजे एवढं त्यांचे अटॅचमेंट असते. इव्हन त्यांच्या घरातल्या लग्न कार्याला सुद्धा आम्हाला पत्रिका पाठवून बोलवतात की माझ्या मुलाचं लग्न आहे या, असं. म्हणजे इतकी अटॅचमेंट होते आमची त्यांच्याशी, प्रेम असतं. आणि युज्युअल कुठलंही जेवण म्हणजे प्रत्येकाची चव वेगळी असते, करण्याची पद्धत वेगळी असते. भरपूर आपल्याकडे विविधता आहे भारतामध्ये, पण जेवण करण्यामध्ये एकच गोष्ट असते की ते मनापासून केलं जावं, आणि त्याला मग खूप वेगळी चव येते. सर तुम्ही खवा पोळी, धपाटे, मग अजून शेंगा पोळी, शेंगा आणि गुळचं मिक्सचर, हे सगळं तुम्ही बनवता कसं आणि ह्याची प्रोसेस काय आहे? खवा पोळी मध्ये कसं असतो की खवा आपण जो घेतो, गुलाबजामुन करताना जो खवा घेतो तो भाजायचा. भाजताना त्याच्याबरोबर साखर टाकायची, जेवढा खवा त्याच्या निम्मी साखर टाकायची, आणि मग तो छान भाजून घेतला की पुरण जसं आपलं बनतं पुरणपोळीचं तसं पुरण बनतं. मग ते म्हणजे थोडंसं गार करायला ठेवायचं. गार झाल्यानंतर मग नॉर्मल आपण पुरणपोळी करतो तशीच करायची, पण थोडी पातळ करावी लागते. आणि मग पातळ करून झाल्यानंतर मग तव्यावरती मंद आचेवरती भाजावं लागतं. जर जास्त मोठा असेल गॅस तर ती फुटू शकते पोळी आणि बाहेर येऊ शकतं खवा. मग ते सावकाश कमी गॅसवरती ठेवून ते भाजावं लागतं. आणि मग मस्त त्याच्यावरती तुपाची धार सोडायची. आणि मग झुणका इथे स्पेशल असतो. झुणक्यामध्ये कांदा आधी परतून घ्यायचा आणि मग त्याच्यावरती आपण डाळीचं पीठ असतं ते छान भाजून घ्यायचं खमंग, आणि मग थोडी पाण्याची वाफ त्याला द्यायची. ते असं सगळं मिळून येतं. हे सगळे मधल्या वेळेचे पदार्थ आपले सगळे फेमस आहेत. आमचे सगळे इथले लोकल सगळी मंडळी तर ओळखीचे आहेत, आणि बाहेरगावच्या पण एका मॅगझिनमध्ये पण आम्हाला ॲप्रिसिएशन मिळालं होतं. त्यांनी एक इंटरव्ह्यू घेतला होता. बरीच न्यूजपेपरमधनं कात्रण्या पण येतात. आईला 2 पुरस्कार मिळालेत. स्त्रीरत्न पुरस्कार मिळाला आहे आणि उद्योगरत्न पुरस्कार मिळाला सोलापूरचा. असे 2 पुरस्कार तिला मिळाले. आलेला आहे. तुला टायगर म्हणतात म्हणजे असं काही नाही, काही नाही, असं सर्व प्रेमाने मला हेम्या बोलतात. हेम्या. आणि खरं नाव काय तुझं? टायगर. नाही पंची काढलं पहिलं विचारून टाळ्या. कधी चुकून निघतात पंचीच्याकडून. नाही, माझं सरनेम वाघ आहे म्हणून सर्व टायगर बोलतात. अच्छा, तू काय करतोस म्हणजे अदरवाईज? मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे आणि ढोल ताशा पथकात मी पण 3 वर्षापासून आहे. रोज प्रॅक्टिसला यावं लागतं. घरी सर्व शिव्या वगैरे खाव्या लागतात. उरडा खावा लागतो, सगळ्यांना खावा लागतो. लेट गेले तरी खावं लागतं. आई ओरडते, पप्पा पण ओरडतात की नको जाऊस वगैरे, पण तरी आम्ही येतो. आणि ते सपोर्ट पण करतात की नाही, काही चांगलं काम करतोय, चांगलं शिकतोय, वाजवायला मिळतंय, लोक बघतात, चांगलं म्हणजे पाडव्याला वगैरे वाजवतात तुम्ही, नाव होत आहे. सर्व मित्र बोलतात अरे काय छान वाजवतोस, काय ब्लूवर पोस्ट येतात तुझे यार. तर तुमचं तर पुढचं एम काय आहे की? स्पर्धा वगैरे असं काही टार्गेट नाहीत. स्पर्धा तर आम्ही जितक्या आता 4 स्पर्धांमध्ये उतरलो आणि तिथे आम्ही प्रत्येक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर आता त्यानंतर मग आम्हाला कॉम्पिटिशनसाठी न बोलवता आम्हाला गेस्ट परफॉर्मन्ससाठी पण आमंत्रण मिळालं होतं. तर आम्ही गेस्ट परफॉर्मन्सही दिलेला आरंभने डोंबिवलीतच.
तर अजून पथक खूप मोठं करायचं आहे. पुण्यात जाऊन आलो आहे. पुण्यातल्या प्रत्येक पथकाला नाव माहिती असलं पाहिजे आरंभ, आणि त्यांनी प्रत्येकाला ओळखलं केलं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की आपण फेमस व्हावं, मी दिसलो पाहिजे, माझं नाव सगळ्यांना लक्षात असलं पाहिजे की हा एक उत्तम वादक आहे वगैरे. तर हे प्रत्येकाचंच एम आहे की मला खूप छान असं वाजवायचं आहे. हाय, हॅलो, तुझं नाव काय? माझं नाव कल्पना वंदना. अच्छा, तर कल्पना मला सांग की तुला आरंभने काय दिलंय? आरंभने मला खूप काही दिलं आहे. बेसिकली ढोल म्हटलं की हे एक फक्त वाद्य नाही आहे किंवा फक्त एक चर्मवाद्य आणि एक टिपरू घेऊन वाजवण्याचं एक साधन नाही आहे किंवा लोकांनी एंटरटेनमेंटचं फक्त साधन नाही आहे. तर ढोल ताशा आणि ढोल ताशा पथक ही एक संस्कृतीसुद्धा आहे आणि ही एक प्रकारे शाळा आहे जी आपल्याला डिसिप्लिन शिकवते. एकत्र काम करतायत, टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज, शिवाय आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून संस्कृतीसुद्धा जपतोय. आज आमचं नाव होतं जेव्हा आम्ही वादन करतो तेव्हा लोक अरे वा छान, आणि लोक थिरकायला लागतात. ह्यापेक्षा अजून काय हवं असतं की तुम्ही 4 लोकांना नाचायला लावता, 4 लोकांच्या चेहऱ्यावरती हसू आणता, जे तुम्हाला आज ती गोष्ट खूप वेगळी आहे की प्रत्येक वेळी तुम्ही इतरांना हसवू शकत नाही. पण आज आम्ही जेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल बघतो, त्यांच्याकडून कौतुक घेतो, अनोळखी लोकांकडून कौतुक घेतं, हे सगळं आरंभामुळे शक्य झालं आहे. आणि त्यामुळे मी आरंभाची खूप मनापासून आभारी आहे. तर फ्रेंड्स, आम्ही चाललोय तिथे प्रात्यक्षिक बघायला. आमच्यासोबत या. बोला गणपती बाप्पा मोरया, मूर्ती मोरया, शिवबा बोलले जगदंबा, आम्ही बोललो आरंभ, ऊन पाऊस बघत नाही, आरंभरी रमत नाही, आरंभाच्या नावानं सांगलो. आता मी तुला अशा 2 सायकलिस्टला भेटवणार आहे ज्यांनी भारतातच नाही तर परदेशात जाऊन सायकल चालवली नाही तर सायकल सहित स्वतःचं नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवलंय. सर मला सांगा, रेस अक्रॉस अमेरिका ही एक फार टफेस्ट अशी रेस समजली जाते सर. तर मी असं ऐकलं तो फार खडतर असा अनुभव होता सर, त्याबद्दल काही सांगा. हिचं अंतर जे आहे ना ते 3004 मैलांचं, म्हणजेच 4860 किलोमीटर. आपला भारत काश्मीर ते कन्याकुमारी जे आहे ना ते 3900 किलोमीटर आहे. बरोबर. आणि हे 4800 किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे. आणि टोटल क्लाइम जो आहे ना याच्यामध्ये असं म्हटलं जातं की जेव्हा हा स्पर्धक 4860 किलोमीटर पूर्ण सायकल करतो त्यावेळेला तो 1,70,000 फूट चढतो, म्हणजेच माउंट एव्हरेस्टच्या 5 पटीने हा चढ आहे.